अष्टपैलू खेळाडू अतिश कुंभार. हो, पहिला चेंडू त्याला चांगली दाद दिली. शॉर्ट पिच चेंडू होता, तसं ठरवून खेळला गेला. इथं खेळ मिड विकेटच्या दिशेला मारला असता तर सहजरित्या तो चौकार गेला असता. पण काही विभाग, या मैदानाचे काही क्षेत्र डिक्लेअर झोनमध्ये आहेत. चला मुलांनो, त्वरित मैदानाच्या बाहेर जायचंय. सामना चालू आहे. तुम्हाला चेंडू अडकळेल, प्लीज लवकरात लवकर बाहेर जायचंय. पॉवर प्लेचं षटक आहे. तुम्ही डेंजर झोनमधून चाललात. पुढचा चेंडू अतिशांचा श्रवण, एक जोरदार मारलेला फटका, मनगटी कलात्मक फटका. स्पर्शनं मारलेला मिड विकेटच्या दिशेला खूप दूरवरती फटका. मीटर पट्टी तुटली. साधारणतः 110 मीटर मारलेला फटका. या स्पर्धेतला 90वा षटकार. या 6 धावसंख्येनंतर संघाचं सुद्धा खातं खोललं. वैयक्तिक खातं खोललं. संघाची धावसंख्या होती ती, रायझिंग स्टार पिरंगुडी संघाची धावसंख्या होती 6 धावा. 5 षटकांच्या सामन्यामध्ये इथे चौफेर तुम्हाला चौकार षटकांची आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. एकेरी दुहेरी धावा खूप महत्त्वपूर्ण असतील. इथे मोठा टार्गेट द्यावं लागणार, कारण समोरचा संघ यजमान संघ आहे, होम ग्राउंडवरती खेळतोय आणि त्यांच्या विरोधात आहे तो रायझिंग स्टार पिरंगुट. एक दमदार चेंडू, अप्रतिम चेंडू टाकला गेला. फलंदाजाला असं वाटलं की तो अवांतर वाईड चेंडू जाईल, परंतु एकदम स्लोअर वाईड झोनमध्ये चेंडू प्लेन टाकला. कोणत्या प्रकारचा स्विंग नव्हता आणि या चेंडूवरती अत्यंत कित्येक तरी वेळा फलंदाजाला बाद करण्यात यश आलंय, तेच अतिश कुंभारला, परंतु फलंदाजानं कोणत्या प्रकारची बॅट फिरवली नाही. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. स्टेप आउट जाऊन खेळायच्या प्रयत्नामध्ये विकेट किपरनं संधी दिली ती फलंदाजाला. स्पर्शला धावचित होता तो वाचला तो जय. ओल्ड इज गोल्ड असणारा विकेट किपर. त्यांच्याकडे सुद्धा गोलंदाजी करण्याची क्षमता खूप आहे. साधारणतः 20 वर्षापूर्वी न्यू गोल्डन बावधन संघाचा संघनायक असणारा जय अत्यंत दर्जेदार गोलंदाजी करण्यास माहीर होता, परंतु आज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेग, भन्नाट वेग. फलंदाजाला चेंडू काय नीटसा समजण्यात. वेग प्लस आउटस्विंग चेंडू क्रिकेटमधलं मेन अस्त्र आहे. गोलंदाजाचं अस्त्र म्हणजेच आउटस्विंग चेंडू, आणि अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठे फटके मारणं म्हणजे फार अवघड. अशा प्रकारच्या चेंडूवरती जर तुम्ही विस्फोटक गोलंदाजी केली तर 100% जलबाद होऊ शकतो. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू. खूपच बॉलला उसळी दिलेली, पंचाने त्याला अवांतर वाईड घोषित चेंडू दिला गेलाय. स्पर्श चांगला फटकेबाज फलंदाज आहे. आजच्या दिवसामध्ये प्रत्येक सामन्यामध्ये चांगले नेत्रदीपक फटके मारलेत. एक्स्ट्रा कव्हर असो, पॉईंटचं क्षेत्र असो, लॉंग ऑफ लॉंग ऑन, स्क्वेअर लेग, मिड विकेट, चौफेर फटकेबाजी करण्याचा असणारा हा लिटिल स्टार स्पर्श. पुढचा चेंडू ओव्हर पिच चेंडू, परंतु त्याचा खरपूस समाचार घेतला. स्क्वेअर लेगला डिक्लेअर झोनमध्ये मारलेला. समालोचन कक्षाकडे 1 रन. या 1 धावसंख्येनंतर स्ट्राईक बदलेल. संघाची धावसंख्या होती ती 8 धावसंख्या. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकामध्ये 1 षटकार जाऊन सुद्धा 8 धावा दिल्या. चांगली गोलंदाजी म्हणावं लागते अतिश कुंभारची. बघूया पुढचं षटक कोण घेऊन येते. स्वतः संघनायक किरण कुंभार. किरण कुंभार बद्दल बोलायचं म्हणलं ते सुद्धा ओल्ड इज गोल्ड आहेत. खूप मोठा अनुभव आहे. न्यू गोल्डन संघ पहिल्यापासून चालवत आलेले सर्व या स्पर्धेचे यजमान पद, तसंच या स्पर्धेचे आयोजक नियोजक स्वतः संघनायक किरण कुंभार सर. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक पॉवर प्लेचं षटक टाकत असताना या षटकात 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑन, एक मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. त्याचा पुरेपूर फायदा फलंदाज कशा पद्धतीने घेतोय तो पाहायचा आहे. राऊंड द विकेटनं गोलंदाजी करत असताना किरण कुंभार. स्लोवर चेंडू टाकला गेला. शॉर्ट पिच चेंडू आता नेत्रदीपक तंत्रशुद्ध एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे गेलाय तो जमनी लगत चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन होत आहे. संघाची धावसंख्या होती ती 12. स्पर्शला पूर्णतः माहित आहे की हे मैदान कशा पद्धतीचं आहे. स्पर्श अगोदरच ऑफसाईड हा त्याचा परफेक्ट स्ट्रोक आहे आणि त्याचा आवडता खेळ. ऑफ स्टंपला थोडाफार जरी चेंडू दिसला तर तो पुरेपूर तिसऱ्या षटकाचा फायदा घेतो. फुलटा चेंडू, त्यावरती घेतलेला खरपूस समाचार. मी अगोदरच बोललो होतो की याला ऑफ साईडला कोणत्या प्रकारचा बोनसचा चेंडू जर टाकला तर तो खरपूस समाचार चौकार किंवा षटकार मारू शकतो, कारण त्याच्याकडे असणारं क्रिकेटला शोभेल असं तंत्रशुद्ध फटके आहेत आणि त्यानुसार त्यानं मारला तो उत्तुंग फटका. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून गेलेला बॅक टू बॅक दुसरा चौकार. या 4 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुड संघाची धावसंख्या होती बिनबाद 16. षटक क्रमांक 2. पॉवर प्लेचं षटक. एक क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार बदल करत असताना बघूया पुढचा चेंडू. महागडे षटक चाललंय. स्वतः संघनायक किरण सर गोलंदाजी करत असताना उद्याचा भावी स्टार तंत्रशुद्ध फलंदाज स्पर्श.
पुन्हा एकदा स्लोवर चेंडू, जोरदार फटका, ठरवून खेळायच्या प्रयत्नामध्ये मिड विकेटच्या दिशेला चेंडू निर्धाव गेलेला आहे, परंतु इथे पंचांचा इशारा डिक्लेअर झोनमध्ये गेलेला. 22चा इशारा, 1 रन स्ट्राईक चेंज होईल. या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 17 धावसंख्या. इथे डिक्लेअर झोनमध्ये चेंडू गेल्यानंतर स्ट्राईक रेट पूर्णतः चेंज होऊ शकतं. या स्पर्धेचा नियम आहे इथे, त्यामुळे बघूया. पुन्हा एकदा समोरचा फलंदाज येतोय तो श्रवण, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठी क्षमता आहे. त्याचा बेस्ट परफॉर्मन्स. 17 चेंडू 42 धावसंख्या. एका पलातून मारलेला फटका, ब्लॉक ऑल चेंडू करून घेतला लॉंग ऑफच्या दिशेला. 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. दुसऱ्या टप्प्यानंतर जातोय तो चौकार. आणि या 4 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगोट एका मजबूत स्थितीमध्ये. 21 धावसंख्या, षटक क्रमांक 2, या षटकातील 3रा चौकार. अशा प्रकारची विस्फोटक खेळी करणं फार गरजेचं आहे, कारण आपल्याला मोठी धावसंख्या उभी करायची. तगडा संघ आहे, यजमान संघ आहे, आणि तसं म्हटलं तर होम ग्राउंडवरती तो संघ खेळणार आहे. त्यामुळे त्या संघासमोर साधारणतः 5 षटकात आपल्याला सामना जिंकायचा असेल तर 80 ते 90 धावसंख्या पार करावी लागेल, कारण महत्त्वपूर्ण लढत आहे, क्वार्टर फायनलची लढत आहे. फुलटॉस चेंडू, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला ना. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला तैनात होता तो क्षेत्ररक्षक, त्याच्या डोक्यावरून गेलाय तो. 1 टप्पा घेत चौकार. या 4 धावसंख्येनंतर पुन्हा एकदा रायझिंग स्टार क्रिकेट क्लब संघाची धावसंख्या वाढती. 25 धावसंख्या झालेली आहे. पॉवर प्लेच्या षटकातील या षटकातला एक महत्त्वपूर्ण चौकार, बॅक टू बॅक 4था चौकार. आणि या षटकातील महत्त्वपूर्ण चेंडू असेल तो शेवटचा, पॉवर प्लेच्या षटकातला मायनस चेंडू. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतोय तो फलंदाज. फुलटॉस चेंडू, मायनसचा चेंडू होता, त्याला ताकद लावायचा प्रयत्न केला. अतिश कुंभार बॉलच्या खाली, आणि अतिशनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीमधला साधारणतः 100वा झेलटिपला पहिला धक्का बसला तो संघाला. श्रवणच्या स्वरूपामध्ये चांगली खेळी करत होता. संघाची धावसंख्या होती ती 25. 1 बाद 2 षटक. 5 षटकांचा सामना. त्यात आउटफील्ड बघितलं तर पहा पूर्णतः सपाट आहे, थोडीशी अडचण आहे, परंतु इथे कोणत्या प्रकारचा क्षेत्ररक्षक जरी खाली पडला तर इंजुर्ड होणं फार होऊ शकतं. त्यामुळे इथे काळजी घेणं फार गरजेचं आहे. एकदम कडक जागा आहे, टणक जागा आहे. इथे प्रत्येक खेळाडूंना आता सवय झालेले ग्रास पिचवरती खेळायचे, ग्रास मैदानावरती खेळण्याची, परंतु काही ठिकाणी अशी मैदान असतात की तिथे जंप मारणं फार होत जातं अवघड. परंतु ही मेहनत बावधन कर्नाटक 2025 मध्ये स्पर्धा आयोजकांनी घेतलेलं आहे, खूप मोठं कष्ट केलेलं आहे आणि स्पर्धा ओपन केलेली आहे. अशीच असणार एक भव्य दिव्य मुळशी विभागातील एक दमदार स्पर्धा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बावधन कर्नाटक 2025चा एक महत्त्वपूर्ण सामना, क्वार्टर फायनलचा न्यू गोल्डन विरुद्ध रायझिंग स्टार पिरंगोट. पुढचा चेंडू, अतिश कुंभार वैयक्तिक दुसरं षटक टाकत असताना जोरदार मारल्यावर फटका. 2 क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले. चेंडू वाऱ्याच्या दिशेवरती गेला, खूप दूरवरती. मीटर पट्टी तुटली. 110 मीटर मारायला खूप मोठा फटका. या 6 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येचे परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 1 बाद 31 धावसंख्या. जो तो गोलंदाज येतोय त्यावरती करते ते चिरफाड फलंदाज, कारण त्या फलंदाजाला पूर्णतः माहिती तर आपल्याला बोनसच्या स्वरूपामध्ये प्रथम फलंदाजी दिलेले. कमी ओव्हरच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी देणं म्हणजे एक मोठं संकट, आणि ते न्यू गोल्डन संघानं सादर केले. बघा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये चुकीचा फटका होता. खाली बसून मारायचा प्रयत्न केला, तोपर्यंत चेंडू उसळी घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. नवीन फलंदाज आलेला आहे तो आउट झाल्यानंतर मंगेश बेलकवडे, आणि मंगेश बेलकवडेनं आतापर्यंत 3 सामने खेळले, त्यामुळे 3ही सामन्यात मॅन ऑफ द मॅच घेतले. एक जबरदस्त असणार नॉन स्ट्रायकर फलंदाज आंद्रे रसेलच्या भूमिकेत मंगेश. पुढचा चेंडू, पिच चेंडू, फसवा चेंडू टाकला गेला. इथे पंचांना अवांतर वाईड घोषित केलेलं आहे. इथे पाहायचंय काय होतंय. इथे अवांतर पंच नावाजलेले पंच आहेत आणि त्यांना अवांतर वाईड दिले. तर अंपायरला विचारलेला रिव्ह्यू घेतलेला आहे. गोलंदाजीचा रिव्ह्यू असेल. वाईड चेक चेक चेक. इथे पहा पूर्णतः आउटफील्ड सपाट आहे. इथे कोणत्या प्रकार. बदाम बदाम दादा बदाम बदाम काचा बदाम 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 दादा बदाम बदाम काचा बदाम मोबाईल पोळमाची यंत्राबाचे तम सुमन सुमन तर याची यात्रा तम अनामाचे कंद्राबाची येताना कराच
काचा बदाम. तर जाऊया पुन्हा एकदा थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. काय होतो निर्णय? पंचांना निर्णय दिला तो अवांतर वाईड. आणि अवांतर धावसंख्येनंतर पायचे संघाची धावसंख्या होती ती 32. पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकायच्या प्रयत्नात वेगवान चेंडू टाकला गेला. निर्धाव चेंडू जाणार होता परंतु पंचाने त्याला अवांतर वाईट अवांतर धाव दिली ती लेग बाईकची. या अवांतर धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती ती 2.3 षटकात 33 धावा 1 बाद. पुन्हा एकदा लेट कटचा फाटका. सहसा आपल्याकडून निर्धाव चेंडू जर जात असतील किंवा इथे स्ट्राईक जर घ्यायचा असेल, चांगला फलंदाज खेळत असेल तर त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक दिली पाहिजे. मंगेश एक विस्फोटक आक्रमक फलंदाज असून सुद्धा त्यानं आपल्या समेत खेळणारा एक दर्जेदार खेळाडू स्पर्श त्याला सिंगल रन लेट कटचा फटका मारून स्ट्राईक दिला. बघूया तो पुढचा चेंडू कशा प्रकारचे खेळतोय. आतिश राईट आर्म ओदा टाकलेला चेंडू ब्लॉकल चेंडू टाकायचा प्रयत्न होता. वेगात चेंडू टाकला लेग साईडला. स्पर्शला चेंडू काही समजला नाही परंतु स्क्वेअर लेगला असणारा ऋतिक 30 सर्कलमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. स्पर्धा म्हटलं की स्पर्धेमध्ये अनेक क्रिकेटर तसेच एक मान्यवर उपस्थित राहतात. तसेच आमचे दिलदार व्यक्तिमत्व सूरज सर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा क्रिकेटचा आनंद घेत असताना याचं आपण स्थान बदवायचे. आज प्रेक्षकांच्या भूमिकेमध्ये बसलेत. बघूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा निगेटिव्ह चेंडू टाकला गेला होता परंतु इथे फलंदाज थोडासा चुकीचा खेळला गेला. पुन्हा एकदा पंचानं इशारा केला तो लेग बाज अवांतर रनचा. या अवांतर धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 35. 3 षटकानंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती ती 35 1 बाद. आतापर्यंत पहिलं षटक हाताळलं होतं ते आतिशनं. नंतर दुसरं षटक स्वतः संघनायक. थोडंसं महागडं पडलं किरण सरांचं. तिसरं षटक ज्यानं वैयक्तिक दुसरं षटक टाकलं तेच आतिशनं. चांगली गोलंदाजी केली परंतु या 3 षटकात संघाची धावसंख्या झाली ती पूर्णतः 35 1 बाद. 5 षटकांचा सामना त्यामध्ये 2 षटकांचा खेळ बाकी. 12 चेंडू त्यामध्ये 2 विस्फोटक आक्रमक फलंदाज ज्यांना अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय जबरदस्त फटकेबाजी करत आपल्या संघाला विजय खेचून दिला होता तोच अष्टपैलू खेळाडू आशिष कुंभार. आशिष कुंभारचा बेस्ट परफॉर्म बघितला तर 2 षटका 11 धावा 3 विकेट. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करताना शॉर्ट पिच चेंडू जोरदार मारलेला फटका. इथे पाहिजे आतिश बॉलच्या पाठीमागे झेल होतोय का? इथे झेल सुटला गेला. त्याला कारण होतं कारण तो उतार होता. चढावरून पूर्ण उतारच्या दिशेला पळत आला आणि त्याला चेंडूचा अंदाज नीट कनेक्ट करता आला नाही. चेंडू हातामधून उसळी गेला. त्याला असं वाटलं की चेंडू आपण सहजरित्या पकडू परंतु जीवदान भेटलंय ते फलंदाजाला. एका मोठ्या आक्रमक फलंदाजाला जीवदान भेटलंय. कोणाला ज्यानं आतापर्यंत 15 चेंडू 22 धावांची विस्फोटक आक्रमक खेळी केली तोच स्पर्श. ज्यानं पूर्ण अख्ख्या दिवसामध्ये जबरदस्त फटकेबाजी करत अष्टपैलू खेळी करत मॅन ऑफ द मॅच 3 पटकावले तोच मंगेश स्ट्रायकर फलंदाज. त्याला टाकला स्लोवर चेंडू फसवलं गेलं. आतिशनं अस्त्र वापरलं स्लोवरचं परंतु मंगेश जोरदार फटका मारायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. मंगेश बद्दल बोलायचं म्हणलं तर मंगेशकडे चेंडूकडे न बघता फटके मारण्याची क्षमता आहे. नो लुक म्हणून तो फटका प्रसिद्ध आहे त्याचा. तो स्क्वेअर लेगला दमदार फटकेबाजी करतो परंतु बघूया इथे कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे जास्त ताकद लावली काय होतंय खूप दूरवरती मीटर पट्टी तुटली फुटली. साधारणतः 140 मीटर मारलेला हा खूप दूरवरचा फटका. षटकार रायझिंग स्टार पिरंगुट मजबूत स्थितीमध्ये 1 बाद. 3.3 षटकार संघाची धावसंख्या 42. डीजे चांगलीच फटकेबाजी चाललेली. इथे कोणत्याही गोलंदाजाला सुट्टी नाही. मंगेशला माहित आहे स्पर्श चांगला खेळतो मी चांगला खेळतो. इथे चौकार षटकार खूप जवळ आहेत. इथे फायदा घेतला पाहिजे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती. पुढचा चेंडू बघूया पुन्हा एकदा ओरपी चेंडू ब्लॉक ऑल चेंडू करून घेतला तो फलंदाजानं. बॅटचा एज विकेट किपर जयकडून थोडासा मिसफीड झाला गेला तो डिक्लेअर झोनला. 1 रन. या 1 धावसंख्येनंतर रायझिंग स्टार पिरंगुट संघाची धावसंख्या होती ती 43. 3.4 षटका. अजून काही चेंडूंचा खेळ बाकी. अर्थातच 8 चेंडूंचा खेळ बाकी. बघूया पुढचा चेंडू कशा पद्धतीने हाताळतो कशा प्रकारची फटकेबाजी करतो तो स्पर्श. राईट आर्म ओव्हर द विकेट ना आतिश.
कुंभार पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला, इथे पाठी माग खेळायचा प्रयत्न होता, परंतु इथे माग खेळला तर एकच रन आहे. मिड विकेटला खेळला तर षटकार आहे, परंतु इथं मिड विकेटला खेळायचा होता. द्विधा मनस्थितीमध्ये लटकला तो स्पर्श. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक चाललेला. इथं मंगेश त्याला समजून सांगण्यासाठी आलेला आहे आणि त्यानं काहीतरी मंत्र दिलेला आहे की तू चुकतोय, काहीतरी वेगळं कर, आणि त्याच पद्धतीची पटकीबाजी करतो का ते पाहिजे. पुढचा चेंडू कमबॅक करतोय तो आतिश, ज्यानं निर्धाव षटक टाकलंय या पूर्ण स्पर्धेमध्ये, तोच गोलंदाज. आशिष ज्याने या स्पर्धेमध्ये अतिशय दमदार गोलंदाजी केली होती. त्या सामन्यात 3 षटकात 52 धावा झाल्या होत्या, 50 धावा झाल्या होत्या. पुढचं षटक निर्धाव टाकलं होतं, कमबॅक करून दिला होता, तोच आशिष. आता इथे स्लोवर चेंडू टाकायच्या प्रयत्नामध्ये पुलटा चेंडू पडला गेला, त्याचा पुरेपूर फायदा घेतला तो श्रवण आणि मारला तो आपलातून फटका, षटकार. तर 4 षटकानंतर संघाची धावसंख्या होती 49. शेवटचं षटक पाहूया कोणाच्या हातामध्ये किरण सर हाताळतात. स्पर्श 17 चेंडू 28 धावा, 3 षटकार 2 चौकार. मंगेश बलगुडी खेळतात 4 चेंडू 8 धावा, त्यामध्ये मारा तो 1 षटकार. इथे शेवटचं षटक रॉकी का आदित्य, परंतु शेवटच्या क्षणी आदित्यच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेला. आदित्यनं अगोदरच्या सामन्यामध्ये विकेट हॅट्रिक घेऊन एक पराक्रम केला होता. बावधन करंडक 2025 ची पहिली विकेट हॅट्रिक आणि तो असणारा एक गोलंदाज. शेवटचं षटक महत्त्वपूर्ण षटक आदित्य, अर्थातच बुऱ्या या नावानं ओळखला जातो. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय अष्टपैलू खेळाडू, भावी उद्योन्मुक्त खेळाडू, तरुण यंग ब्रिगेड, बावधनचा स्टार आदित्य. तसाच एक विस्फोटक आक्रमणात मुळशीचा डाण्या भाग मंगेश. इथे चेंडू स्लोवर टाकला गेला, नो लूक फटका मारायच्या प्रयत्नात फलंदाजाच्या पायाला चेंडू लागला आणि झाला तो त्रिफळाचीत. विस्फोटक आक्रमक फलंदाज, त्रिफळाची. न्यू गोल्डन संघ तसं म्हटलं तर वैयक्तिक दुसरं षटक थोडंसं महागडं पडलं होतं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 4 चौकार मारले होते स्पर्शनं किरण सरांच्या गोलंदाजीवरती. असं वाटत होतं की धावसंख्या 5 षटकामध्ये 90-100 धावसंख्या होती की काय, परंतु आतिशनं थोडंसं कमबॅक केलं. नंतर आशिषनं चांगली गोलंदाजी केली. परत आदित्य पहिल्या चेंडूवरती यश मिळत. नवीन फलंदाज, छोटा पॅकेज बडा धमाका, स्पर्शचा छोटा भाव स्टीवा मार्कवा, श्रवणचा छोटा भाव बंटी. जोरदार मारलेला फटका, पाहायचं इथे काय होत, मारलाय फटका, षटकार. अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा याच अथर्वनं आलेला एक षटकार मारला होता आणि गोलंदाजाचं स्वागत केलं होतं. इथे सुद्धा आला आणि आल्या मारला तो पहिला षटकार. अथर्व पवळे, एक जबरदस्त विस्फोटक आक्रमक फलंदाज, छोटा पॅकेज बडा धमाका. समोर सुद्धा यंग ब्रिगेड गोलंदाज आदित्य राजवत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडाफार बदल. चला, वेळ फार कमी आपल्याकडे. पुढचा चेंडू बंटी, स्ट्रायकर फलंदाज, नॉन स्ट्रायकर तो स्पर्श. 17 चेंडू 28 धावसंख्येवरती खेळतोय. वेगात चेंडू टाकला, ब्लॉक ऑल चेंडू. पाहायचं इथे काय होतं. किरण सर बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी, धावचीचा प्रयत्न, तोपर्यंत चेंडू गोलंदाजाच्या हातामध्ये. 1 रन कंप्लीट केलेला. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 56 धावसंख्या झालेले 2 बाद. पुढचा चेंडू आदित्य राजवर,
पुन्हा एकदा स्लोवर चेंडू फलंदाजाला फसवलं गेलं. फलंदाजानं ठरवून खेळायच्या प्रयत्नात इथे फलंदाजाला असं वाटतं की प्रत्येक चेंडू चौकार षटकार मी मारला पाहिजे. इथे 2 रनवरती काय ते समाधान मानू शकत. आला तर 1 रन येतोय, परंतु या मैदानाचं वैशिष्ट्यच आहे चेंडू लागला की चौकार किंवा षटकार, आला तर 1 किंवा 2 रन. बघूया पुढचा चेंडू आणि तीच पुनरावृत्ती करत असताना गोलंदाज का फलंदाज यशस्वी होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी आदित्य, जोरदार मारलेला फटका. इथे चौकार जातोय का? 2 क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे 1 टप्पा घेत गेलाय, सीमा पार चौकार. डीजे रायझिंग स्टार फिरंगुट अतिशय मजबूत स्थितीमध्ये जो फलंदाज येतोय तो चौपेर चौकार षटकारांची आतिषबाजी करतोय. त्या पूर्ण संघाला माहिती आहे आतापर्यंत आपण दिवसभरात सामने खेळलोय, त्याचा पुरेपूर अनुभव घेत फलंदाजीचा आनंद घेत आहेत. चौपेर फटकेबाजी करत असताना सीमारेषा अंतर बघितलं तर एकदम जवळ 55 ते 50 मीटर असणारं अंतर त्यावरती घेतलेला कर्पूर समाचार. फलंदाजांनी कोणत्या प्रकारचा स्लोवर चेंडू, फुलटॉस चेंडू त्यावरती घेतलेला षटकार चौकारांची केली. आदित्य पुढचा चेंडू खूपच दूरवरती वेगात चेंडू टाकला. पंचांचा सारा अवांतर वाईड. अवांतर वाईड चेंडूने डिक्लेअर झोन 1 रन. 22च्या स्वरूपात मिळालेला 1 रन, अशा 2 धावा. या 2 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 63. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारलेला पकडा. इथे पाहायचंय आतिश बॉलच्या पाठीमागे मिस फील्ड झालेला आतिश कडून इथे चौकार जातोय का पाहायचंय. 2री रन कंप्लीट झालेला. 3 रन घेण्याच्या प्रयत्नात किरण सर बॉलच्या पाठीमागे चांगली फेकी, परंतु आदित्यकडून चुकीली. इथे पाहायचंय काय होतंय. इथे फलंदाज बाद झालाय, धाव बाद झालाय. या चेंडूवरती घेतल्या 3 धावा. टोटल संघाची धावसंख्या झाली ती 66. 5 षटकात विजयासाठी आव्हान दिलंय ते रायझिंग स्टार पेरंगुट संघाला 67 धावांचं. न्यू गोल्डन बावदा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित बावधन कर्नाटक 2025 भव्य फुल पिच टेनिस बॉल प्रीमियर लीग स्पर्धा शनिवार दिनांक 6 डिसेंबर ते बुधवार 10 डिसेंबर 2025. स्पर्धेचा कालावधी तसं म्हटलं तर स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक 71,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते 51,000, तृतीय 31,000, चतुर्थ 21,000 आणि पंचम आहे ते 11,000. या स्पर्धेमध्ये अनेक मान्यवर इथं उपस्थित राहतील. काही क्षणानंतर होणार आहे महत्त्वपूर्ण लढत, क्वार्टर फायनलची लढत. आजच्या या स्पर्धेतील शेवटचा सामना, या स्पर्धेतील आजच्या दिवसातील शेवटचा सामना, एक महत्त्वपूर्ण लढत, क्वार्टर फायनलचा सामना. द रायझिंग स्टार पिरंगुट विरुद्ध न्यू गोल्डन बावधन. त्यामध्ये न्यू गोल्डन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर रायझिंग स्टार संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलं. त्यामध्ये 5 षटकात 66 धावा, 67 धावांचं आव्हान देत असताना न्यू गोल्डन संघ कशा पद्धतीने धावसंख्यांचा पाठलाग करतो ते पाहायचे काही क्षणात. इथे धावांचा पाठलाग करायचा असेल तर साधारणतः 30 चेंडूमध्ये 7 षटकार तरी मारावे लागतील. साधारणतः सीमारेषा जवळ आहे चौकार षटकारांची, ती क्षमता आहे न्यू गोल्डन संघाकडे. आदित्य राजवत असेल, रॉकी असतील, जयसर असेल, किरण सर असेल, स्वतः अतिश आहे, आशिष आहे, परंतु समोरच्या संघाकडे सुद्धा त्याच ताकदीची गोलंदाजी लाईन आहे. गणेश, परत मंगेश, अथर्व, सौरभ अशी चांगली गोलंदाजाची
फळी द रायझिंग स्टार संघाकडे आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये जबरदस्त फटकेबाजी करून आपल्या 14 चेंडूमध्ये 58 धावांची खेळी, वैयक्तिक अर्धशतक झळकवलं होतं तो आतिश कुंभार सलामीला जातो. आणि त्याच्या समेत त्याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये जो संघ पराभवाला चाळीत चालला होता त्यानं 6 चेंडू 18 रनची गरज असताना एक निर्धाव षटक टाकून संघाला विजयी खेचून दिला होता तो आशिष. मॅच विनर दोन्ही खेळाडू, एक 7 नंबर जर्सी, एक 05 नंबर जर्सी. होम ग्राउंडवरती खेळत असताना यजमान संघ न्यू गोल्डन बावधन. इथे किरण सरांना थोडासा दबाव आला असेल, महत्वपूर्ण लढत आहे, संघ नायक आहेत, स्पर्धा आयोजक आहेत. इथं संघ पराभूत झाला तरी संघ चांगला खेळला किंवा विरोधक संघाने चांगला खेळ खेळला ही त्यांची प्रशंसा आहे. हे ते पहिलेच बोलले होते, संघ पराभव काही हो पण स्पर्धा चांगली झाली पाहिजे, दमदार स्पर्धा झाली पाहिजे. स्पर्धेमध्ये सर्व सहभागी संघांना आनंद लुटला पाहिजे, कोणताही वादविवाद न होता स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आतापर्यंत. आज दुसरा दिवस आहे, अजून स्पर्धा 10 तारखेपर्यंत आहे. अंतिम फायनल लढत सुद्धा याच दिवशी होणार आहेत. त्यामुळं अत्यंत रोमहर्षक असणारा हा क्रिकेटचा रणसंग्राम आहे तो बावधन कर्नाटक 2025. जाऊया आजच्या दिवसातील एक महत्वपूर्ण लढत, रायझिंग स्टार पेरांगुट विरुद्ध न्यू गोल्डन बावधन. एक महत्वपूर्ण लढत, क्वार्टर फायनल. पहिलं षटक घेऊन येतोय तो गणेश, सलामी बल्लेबाज आतिश, नॉन स्ट्राईक करतो आशिष. पॉवर प्लेचं षटक, हो पहिला चेंडू, वेगात चेंडू टाकला, भन्नाट वेग. विकेट किपर मंगेश क्लोज आहे एसटीच्या नजदीक, त्यामुळं ते आतिश कुंभारला स्टेप आउट जाऊन खेळणं म्हणजे फार अवघड आहे. अप्रतिम गोलंदाजी टाकली. तसं म्हणलं तर हा गोलंदाज आजच्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी करून समोरच्या संघाला जकडून ठेवलं जातंय. प्रत्येक सामन्यामध्ये 2 ओव्हरचा कोटा पूर्ण केला आणि चांगली गोलंदाजी केली. परंतु आजच्या दिवसात गणेश सरांचा बेस्ट परफॉर्म बघितलं तर 2 षटकं, 8 धावा, 3 विकेट. बघूया एक महत्वपूर्ण लढतीमध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करतात. इथे समोर आहे तगडा फलंदाजाने अगोदरच्या सामन्यात 58 धावांची खेळी केली, तोच आतिश, आणि त्याने घेतला तर उत्तुंग फटका. इथे पायचाही षटकार जातोय का, खूपच दूरवरती मारलेला फटका, षटकार. चेंडू आता आलेला आहे. इथे पहिला चेंडू दमदार चेंडू होता, फलंदाजाला चेंडू नीट करता आला नाही, परंतु दुसऱ्या चेंडूवरती खरपूस समाचार घेतला तो आतिश कुंभार. तसं म्हणलं तर MPL स्पर्धा खेळलेला एक दमदार असणारा अष्टपैलू खेळाडू, रोज नियमित लेदर बॉलवरती सराव करणारा, नेटमध्ये घाम गाळणारा, हा मेहनती कष्ट करणारा खेळाडू आहे, तोच आतिश कुंभार, उद्याचा भावी स्टार. आणि त्यानं मारलेला गुत्तुंग फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला अतिशय सरकारच्या डोक्यावरून जातोय. इथे क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण, 2 रन काही वाचवू शकले नाहीत. या 2 धावसंख्येनंतर आतिश कुंभार वैयक्तिक 8 धावसंख्येवरती खेळतोय. संघाची धावसंख्या होती ती 8. न्यू गोल्डन बावधन 67 धावांचं आव्हान 5 षटकात, अर्थातच 30 चेंडूमध्ये. पॉवर प्लेची षटकं 2, त्यात नामवंत गोलंदाज गणेश सर राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा ओव्हर पिच चेंडू, स्वतः गोलंदाजाने चेंडू अडवला गेला, नंतर कमबॅक केलं ते मंगेशनं, विकेट किपर असताना चेंडूच्या पाठीमाग गेला, धाव वाचवली, चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं. इथं निर्धाव चेंडू, धावांचा पाठलाग करत असताना इथे कोणत्या प्रकारचा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू जर गेला तर पुढचा चेंडू मारणंच भाग पडतं. त्यामुळे इथे पाहायचंय आतिश कशा प्रकारचा विस्फोटक आक्रमक फटकेबाजी करतो, गणेश सर कशा प्रकारची गोलंदाजी करतात. पुन्हा एकदा स्लोवर चेंडू टाकला गेला, किहून मारायचा होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला, परंतु बॉडी लँग्वेज लूज ठेवत हळूवार मारलेला फटका, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही. इथे पॉईंटच्या क्षेत्रात जर फटका मारला असता तर तो सहजरित्या चौकार गेला असता, कारण एक्स्ट्रा कव्हरला आणि पॉईंटच्या पाठीमागे कोणत्या प्रकारचा फिल्डर नाही. पॉवर प्लेचं षटक गोलंदाज हाताळतोय, त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजाला घेता आला नाही. त्यात एकच षटकार आलाय, कमबॅक करतोय तो गणेश सर. नवीन फलंदाज आशिष, आणि आतिश न मारला कुतून कनून फटका, चौकार.
आणि या 4 धावसंख्येनंतर डीजे या 4 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 13. 24 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 54 धावा. तर जाऊया वैयक्तिक पहिले षटक. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय तो छोटा पॅकेज बडा धमाका. बंटी अष्टपैलू खेळाडू उद्याचा 22 स्टार. मुळशी विभागातला रँक नंबर 4 एक जबरदस्त असणारा अष्टपैलू खेळाडू बंटी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. आतापर्यंत पूर्ण दिवसात चांगलीच गोलंदाजी केली, परंतु या महत्वपूर्ण लढतीमध्ये त्याच्या हातात चेंडू सोपावला. पॉवर प्लेचं षटक. स्ट्रायकर फलंदाज मेगा स्टार आतिश. ओ खूपच दूरवरती षटकार. काय फटका होता, काय लाजवाब स्ट्रोक होता. दमदार मारलाय तो फटका तिच्या बॅट मधून. पहिला नव्हे तर या बॅट मधून निघालेला दुसरा षटकार. या स्पर्धेचा महांतिम फायनल दिवस रंगणार आहे. कोथरूड विभागातील दमदार व्यक्तिमत्व ओल्ड इज गोल्ड राहुल भैया साठे कोथरूड 11 संघ घेऊन येणार. याच मैदानामध्ये न्यू गोल्डन बौद्ध संघाचा संघ नाहीत किरण कुंभार यांच्या समेत लढणार आहे. प्रेक्षणीय सामना. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू घेतला. स्ट्रेट टाइम आलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षक केलं ते प्रणवनं. या एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 20 रन. पुढचा चेंडू. ओ फुलटॉस चेंडू. पायचे इथे चौकार जातोय का? जिथं गॅप होता त्याच पद्धतीला गॅप बघून फटका मारला तो चौकार. आशिषच्या बॅट मधून दुसरा चौकार. या 4 धावसंख्येनंतर न्यू गोल्डन बौद्ध संघाची धावसंख्या ती बिनबाद 1.3 षटकात 24 धावा. या 4 धावसंख्येनंतर धावांचा पाठलाग थोडाफार कमी झालेला आहे पॉवर प्लेच्या षटकामध्ये. पाहिजे आशिष कशा प्रकारची फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा जोरदार फटका. अति भन्नाट वेग. बेल्स बघितलं तर पूर्णतः शाळेच्या पटांगणामध्ये गेलेलं खूप दूरवरती त्रिफळाचित केलाय तो रागाच्या भरात. बोल्ड आशिष कुंभार. पंचांच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये जबरदस्त कामगिरी केली. पुणे टेनिस बॉल क्रिकेट विश्वातले जुने जाणते अष्टपैलू खेळाडू ओल्ड इज गोल्ड संजय बालेराव सर, अजय आवळे सर आणि महेश जाधव सर. पहा अजय आवळे सर बेल्स आणण्यासाठी कुठे गेलेले आहेत? खूपच दूरवरती 30 यार्ड सर्कल सुद्धा पार करून बेल्स खूप दूरवरती गेलेला आहे. एवढा वेगात चेंडू टाकला तो बंटीने. त्रिपाळीत झाला होता फलंदाज आशिष. पहिला धक्का बसला न्यू गोल्डन बौद्ध संघाला. वीस चेंडू 43 धावांची खेळी करायची. नवीन फलंदाज छोटा पॅकेज बडा धमाका. उद्याचा 22 स्टार आदित्य राजवत ज्यानं शेवटचं षटक टाकलं होतं तोच मेगा स्टार लिटिल चॅम्प. बघूया कशा प्रकारची फटकेबाजी करतो. 21 नंबर जर्सी परिधान करून खेळतोय. थोडासा विलंब झालेला इथे पाहिजे. मंगेश विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये 3 मॅन ऑफ द मॅच घेतल्यात विकेट किपर मंगेशने. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका इथे लॉंग ऑफच्या दिशेला. स्पर्श बॉलच्या पाठीमागे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं चांगली पैकी. या 1 धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती न्यू गोल्डन 1/25. पॉवर प्लेच्या षटकातील एक महत्वाचा शेवटचा चेंडू मायनसचा चेंडू असेल. इथे रन झालेत 25. समाधानकारक धावसंख्या झालेली, परंतु इथे मायनसच्या स्वरूपामध्ये चौकार षटकार आला तर एक मोठी धावसंख्या उभी होऊ शकते. पुढचा चेंडू.
फुलटॉस चेंडू त्यावरती घेतलेला कर्पूर समाचार. इथे पाहिजे काय फ्लॅट फटका जातोय तो षटकार. सी जसं गाणं लागलं बादा बादा तशात हवा सुद्धा यायला लागल्या बादा बादा मारला फटका षटकार. आणि असा धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती 2 षटकानंतर पावरलेच्या पूर्णतः चांगला यूज करत चांगला फायदा उचलत एक विकेट घेतल्या 2 षटकात 31 धावा. न्यू गोल्डन नवीन गोलंदाज आजच्या दिवसातील मेगा स्टार. लगातार 3 वेळा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेतला तोच उद्याचा 22 स्टार मुळशीचा डाहण्या वाघ बुर्रा आंद्रे रसेल मंगेश बलावडे. बॅटचा एज इथे पाहिजे जेल होतोय का बॅटचा एज परंतु स्लीपला तैनात असणारा खेळाडू त्यानं जेल टिपला आणि इथे फलंदाज होतोय तो जेलबाद आदित्य. सतरा चेंडू विजयासाठी करायच्या त्या 36 धावा. लगातार 2 विकेट गेल्यात बॅक टू बॅक. कोणत्या प्रकारची मोठी पार्टनरशिप करत नाहीत परंतु त्या विकेटवर थांबणं फार गरजेचं आहे. आदित्य आणि आशिष अगोदरच्या सामन्यातले विस्फोटक आक्रमक फलंदाज बाद झाल्यानंतर नवीन मेगा स्टार ओल्ड इज गोल्ड एक तंत्रशुद्ध फलंदाज 10 नंबर जर्सी परिधान करतोय रॉकीनं आपल्या क्रिकेट कारकीर्दीमध्ये लेदर बॉलवरती कित्येक तरी वेळा वैयक्तिक शतक झळकवलेले आहेत. वैयक्तिक 100 धावा केले आहेत असाच एक मेगा स्टार. ओ जोरदार फटका आल्याच पाहायचंय काय होतंय. एक जोरदार मारलेला फटका रॉकीच्या मॅट मधून एक तंत्रशुद्ध फटका मिड विकेट दिसायला गेला तो षटकार. नांदेड सिटीमध्ये एक स्पर्धा होती. नांदेड सिटीमध्ये मिड विकेटच्या दिशेला खूप जवळ अंतर होतं षटकाराचं. मी बावधनमध्ये एक स्टार रॉकीला विचारलं मिड विकेटला जवळ षटकारची क्षमता आहे तू खेळायला येशील का. हा म्हटला तो आला आणि पहिल्याच सामन्यात 98 धावांची विस्फोटक आक्रमक खेळली होती. तोच काळ वेगळा होता परंतु आताच्या काळात बघूया रॉकी कशा पद्धतीने फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा ओरपी चेंडू करून घेतला ब्लॉक ऑल चेंडू टाकला गेला. एक्स्ट्रा कव्हरला मारलेला फटका 1 रन. या 1 धावसंख्येनंतर रॉकी वैयक्तिक जातोय 7 धावसंख्येवरती. संघाची धावसंख्या होती ती 38 2 बाद षटक क्रमांक 3 2.3 षटकात संघाची धावसंख्या ती 38. 15 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 29 धावा. स्ट्रायकर फलंदाज अगोदरच्या सामन्यातला मेगा स्टार ज्यानं 14 चेंडू 58 धावांची खेळी केली होती तोच आतिश कुंभार. खूपच दूरवरती चेंडू ठेवला गेला. अवांतर चेंडू वाईड. पहा जेव्हा चांगला फलंदाज क्रीजवरती येतो तेव्हा तो कंटिन्यू षटकार चौकारांची भाषा करत असतो. चौकार खेळी करत असतो तेव्हा कितीतरी नामवंत गोलंदाज जरी पिचवरती असेल गोलंदाजी करत असेल तर त्याला एक तरी अवांतर चेंडू टाकतच असतो. परंतु अशा प्रकारचा विचार करणं फार गरजेचं असतं. कंटिन्यू स्टंप टू स्टंप गोलंदाजी करण्यापेक्षा कधीतरी निगेटिव्ह चेंडू टाकणं हा फायदा ठरू शकतो. परंतु बघूया कमबॅक करतोय का गोलंदाज. मंगेश राईट आर्म ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू टाकला एक जोरदार मारलेला फटका. इथे पाहायचंय षटकार जातोय का. खूपच दूरवरती मारला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला नेत्रदीपक फटका षटकार. न्यू गोल्डन संघाची धावसंख्या होती 2.4 षटकात 45 2 बाद षटक क्रमांक 3. 14 चेंडू 22 धावा करायच्यात. महत्वपूर्ण लढत क्वार्टर फायनलचा सामना आहे. फुलटॉस चेंडू इथे पाहायचंय. इथे पंचांची नजर प्रेक्षकांची नजर. डिक्लेअर का षटकार जातोय तो षटकार.
इथे बॅक टू बॅक लगातार 2 षटकार मला मेगा स्टार कशाला म्हटलं जाणं, MPL स्पर्धा गाजवली होती तोच उद्याचा 22 स्टार अतिश कुंभार. 13 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 16 धावा. साधारणतः 3 चेंडू जरी बॅटला लागले तर 3 षटकार जाऊ शकते, ती क्षमता अतिशकडे आहे. पुढचा चेंडू एक मनगटी कलात्मक फटका. तिथे माहीत होतं इथे चौकार मारण्यापेक्षा एकेरी रन घेत आपल्याकडे स्ट्राईक जर ठेवला तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. कारण राहिलेल्या 12 चेंडूमध्ये धावा करायच्या त्या 15 आणि त्या सहजरित्या मी करू शकतो. परंतु क्रिकेट आहे, जेव्हा महत्त्वपूर्ण लढत खेळत असताना इथे तुम्हाला एक एक चेंडू खूप महत्त्वपूर्ण असू शकतो. त्यामध्ये विकेट जर गेली अतिशची तर पूर्ण सामन्याचं चित्र बदलू शकतं. कारण त्याच्या संघाकडे अजून सुद्धा चांगले खेळाडू आहेत, परंतु महत्त्वपूर्ण क्षणात जर विकेट एक चांगल्या फलंदाजाची जर गेली तर संघ अडचणीत येतो. जेव्हा संघ धावांचा पाठलाग करतो तेव्हा अजून संघ अडचणीत येत असतो. परंतु बघा नवीन गोलंदाज सौरभ, ज्यांना अख्ख्या दिवसामध्ये चांगली गोलंदाजी केली, वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू विजयासाठी करायचे त्या 15 धावा. आजच्या दिवसामध्ये टोटल 6 संघांना सहभाग घेतला. महत्त्वपूर्ण लढत क्वार्टर फायनलचा सामना, कोणता संघ विजय होऊन बक्षीस पात्र फेरी सेमीफायनलला जातो ते पाहायचे. स्ट्रायकर फलंदाज अतिश कुंभार 11 चेंडू 35 धावसंख्येवरती खेळतोय. रॉकी 2 चेंडू 7, त्यामध्ये रॉकीने 1 षटकार मारला. अतिश कुंभार 11 चेंडू 35, त्यामध्ये 3 षटकार 2 चौकार. पुढचा चेंडू शॉर्टपी चेंडू एक्स्ट्रा कव्हरला मारायच्या प्रयत्नामध्ये, इथे मारायचा होता त्याला पॉइंटला, परंतु खूपच लेट चेंडू झाला. बॅटला स्पर्श करत गेला एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं निर्धाव चेंडू. जेव्हा धावा पाहिजे असतात तेव्हा अशा प्रकारचे चेंडू बॅटला लागतात, धावा येऊ शकत नाही. ते क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला आहे. तर स्क्वेअर लेगचा प्लेअर स्लिपला घेतला आणि स्लिपचा प्लेअर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हरला एक प्लेअर वाढवला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा खूपच दूरवरती चेंडू ठेवला गेला ऑफ स्टंपला. फलंदाजाला चेंडू काही समजला नाही. कमबॅक करतो तो गोलंदाज. अशा प्रकारची गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. धावांचा पाठलाग करताना बॅक टू बॅक लगातार 2 निर्धाव चेंडू टाकून रायझिंग स्टार संघाला एक आशा दिलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी करतोय तोच एक मेगा स्टार, उद्याचा स्टार सौरभ गोळे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये बदल केलेला. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर तैनात केला, सीमा नजदीक लावलेला आहे. पूर्णतः डीपला क्षेत्ररक्षक आहे. ते लॉंग ऑफला डीप आहे, स्क्वेअर लेगला मिड विकेटला डीप आहे. इथे पुन्हा एकदा ओरपीच चेंडू टाकला गेला, लॉंग ऑफला मारलेला फटका. पाहिजे काय होतंय. इथे दुसरं रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये चांगल्यापैकी चांगलं क्षेत्ररक्षण, 1 रनवरती समाधान मानवलं. आतापर्यंत सौरभनं 3 चेंडू हाताळले, यामध्ये 1 धाव, 2 निर्धाव चेंडू टाकले गेले. 38ला सुद्धा जकडून ठेवलं. जो फलंदाज 11 चेंडू 35 रनवरती खेळत होता त्या फलंदाजाला जकडून ठेवलं गेलं. रॉकी 10 नंबर जर्सी परिधान करतो. एक मेगा स्टार, जुना जाणता ओल्ड इज गोल्ड रॉकी, स्ट्रायकर फलंदाज. पुन्हा एकदा मिड विकेटला मारायच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू. आतापर्यंत या षटकात 3 चेंडू निर्धाव गेलेले. संघाची धावसंख्या होती ती 53 धावसंख्या. अतिश कुंभार खेळतोय 14 चेंडू 36 धावा. रॉकी खेळतोय 3 चेंडू 7 धावा. या सामन्यातला जो संघ विजेता होणार आहे त्या संघाला रोख 2000 रुपये पारितोषिक भेटणार आहे. ते आपल्या मंडळाचे आधारस्तंभ संतोष दादा दगडे पाटील. अत्यंत दर्जेदार व्यक्तिमत्व, सामाजिक कार्यकर्ते, गोरगरीब के देवता, ही फेअर डिलिव्हरी. जो सामना जिंकणार आहे त्याला भेटणार आहेत रोख रक्कम 2000 रुपये. 8 चेंडू विजयासाठी करायचे, त्यात 14 धावा. इथे पाहिजे काय होतं. अवांतर चेंडू, चांगली गोलंदाजी करत असताना एक निगेटिव्ह चेंडू टाकला गेला. फलंदाजाला माहित होतं की ऑफस्टंपच्या बाहेर खूप दूरवरती चेंडू, इथे बॅट घालून उपयोग होणार नाही. साईज लागला तर बॉल कंप्लीट होऊ शकतो. त्यामुळे एक अवांतर चेंडू बॅटला अगोदरच निर्धाव चेंडू गेले होते. या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती गोल्डन 54.
इथे जोरदार मारलेला पाटका. इथे पाहायचंय काय होतंय, जेल होतंय का. स्वतः गोलंदाज बॉलच्या पाठीमागे. एक जेल टिपला, एक अफलातून जेल इथे पकडणं फार गरजेचं होतं. का तर एक निर्धाव चेंडू जाणार होता. जेल टिपला. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज बाद. रॉकी पुणे टेनिस बॉल किट शो मध्ये ओल्ड इज गोल्ड 40चा जनक राहुल भाई यासाठी या स्पर्धेचा आखोदेका हाल प्रत्यक्ष पाहत आहेत घर बसल्या YouTube द्वारे. बावधन करंडक 2025. जाऊया पुढचा चेंडू. एक महत्वपूर्ण चेंडू. जोरदार मारलेला फटका. इथे षटकार येणं फार गरजेचं होतं. आशिष आला आणि मारला उत्तुंग फटका. षटकार. डीजे राहुल भैया साठेने सामना पाहत असताना त्यांचं स्वागत केलं. एक अफलातून मारला तो फटका. षटकार. 6 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 7 धावा. जो संघ विजय होणार आहे त्यांना भेटणार आहे आपल्या मंडळाचे आधारस्तंभ सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ दगडे पाटील यांच्या हस्ते. विजय संघाला भेटणार आहेत रोख 2000 रुपये. या स्पर्धेतील महाअंतिम लढती दिवशी एक महत्वपूर्ण प्रेक्षणीय लढत होणार आहे. कोथरूडचे दावेदार एक जबरदस्त असणारा संघ ओल्ड इज गोल्ड 40+ जनक राहुल भैया साठे कोथरूड 11चा संघ घेऊन मैदानात येणार आहेत आणि त्यांच्या समेत असणार तो बावधनचा न्यू गोल्डन किरण कुंभार यांच्या संघासमेत लढणार आहे. प्रेक्षणीय लढत नक्की पहा अंतिम फायनल दिनी. जाऊया सामन्याकडे. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. इथे पाहायचं जेल होतोय का. क्षेत्ररक्षक बॉलच्या पाठीमागे. एक महत्वपूर्ण लढत. 6 चेंडू 7 रनची गरज असताना 30 झाला जेल बाद. इथे पाहिजे काय कशा पद्धतीनं फटकेबाजी करतात, कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलेलं. सामना कुठे होता कुठे येऊन पोहोचला. एक अफलातून फटका मारला तो. आशिष शुक्लाने षटकार मारला होता. कमबॅक करून दिलं होतं. बघूया विकेट गेली. पुढचा चेंडू. ओ पॉइंटच्या क्षेत्रात मारायचा प्रयत्न होता. इथे पाहायचंय काय होतंय. बॅक टू बॅक लगातार दुसरा निर्धाव चेंडू. 4 चेंडू 7 धावा. आशिषनं 7 चेंडू 13 रनची गरज असताना मारला होता उत्तुंग षटकार. परंतु नंतर फलंदाज एक महत्वपूर्ण संघाचा करता बाद झाल्यानंतर पूर्ण सामन्याचं चित्र बदललं. संघाचा संघ नायक स्ट्रायकर फलंदाज आहे तोच किरण सर. इथे जोरदार मारलेला फटका. इथे पाहायचंय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये मारलेला एक उत्तुंग फटका. इथे पाहायचंय 2 रन घेतात का 30 रन होतोय. इथे डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलेला 1 रन. इथे पाहायचंय आशिष ज्याने एक षटकार मारून सामन्याचं पूर्ण चित्र बदललं होतं. 7 चेंडू 13 रनची गरज असताना आता इथे करायच्या त्या 3 चेंडू 6 धावा. 3 चेंडू 6 धावा. षटकार किंग मधल्या फळीतला विस्फोटक आक्रमक फलंदाज. याला दुसरा हार्दिक पांड्या म्हणून ओळखलं जातं. बघूया कशा प्रकारची विस्फोटक आक्रमक फटकेबाजी करतोय. स्वतः संघ नायक किरण त्याला समजून सांगताना गोलंदाज त्या ताकदीचा आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली. 6 चेंडू 7 रनची गरज असताना लगातार चेंडूंनी धाव टाकण्यात यश मिळवलं. क्षेत्ररक्षणामध्ये बदल. 3 चेंडू 6 रनची गरज. महत्वपूर्ण लढत क्वार्टर फायनल. एक जोरदार मारलेला फटका. इथे बॅटचा एज. कोणाचा झेल सोडला. ज्याने अगोदरच्या ओव्हर मध्ये मारला उत्तुंग फटका. षटकार त्याचा झेल सोडला. अतिश
नका. चला चला, वेळ फार कमी आहे. 2 चेंडू 3 चेंडू राहिल्यानंतर सांगता येत नाही. नियम आहे. 2 चेंडू विजयासाठी करायच्या त्या 6 धावा. कोण जाईल बक्षीस फेरीमध्ये? द रायझिंग स्टार पिरंगुट कनी गोल्डन पावधान. इथे पाहिजे काय होतंय. अवांतर चेंडू, गोलंदाजावरती सुद्धा तेवढाच दबाव, फलंदाजावरती सुद्धा तेवढाच बदल. अवांतर चेंडू वाईड. या अवांतर धावसंख्येनंतर संघाच्या धावसंख्येत परिवर्तन. संघाची धावसंख्या होती ती 62. पाहिजे शेवटचे 2 चेंडू, कोणता संघ विजय होतोय? पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू, जोरदार मारलेला फटका. इथे पाहिजे षटकार जातोय का? हाताला चेंडू चाटला गेलाय तो सीमा पार. चौकार. अरे त्याला लागलंय का बघा. सामना डीजे. सामना काय होता, कुठे गेला, कुठे जाऊन फिरला. 7 चेंडू 13 रनची गरज असताना अशी साला त्याने षटकार मारला. नंतर सामनाला 6 चेंडू 7 धावा. एक विस्फोटक आक्रमक फलंदाज बाद झाला. बॅक टू बॅक चेंडू निर्धाव. चेक करायचा आहे, षटकार आहे का चौकार? षटकार आहे का चौकार चेक करायचंय. 1 चेंडू 1 रन. हा जर चौकार असेल तर 1 चेंडू 1 रन चेक करायचे. षटकार असेल तर सामना फिनिश. जर सामना टाय झाला, इक्वल झाला, बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर. सुपर ओव्हरचा सामना असेल. इथे महत्वपूर्ण लढत. आजचा दिवस पूर्ण भरून काढला. कॅमेरामॅन प्रेक्षकांवरती कॅमेरा मारा. पाठ गर्दी प्रेक्षकांची. महत्वपूर्ण लढत आहे. क्वार्टर फायनलचा सामना कुठे होता, कुठं चौकार दिलेला आहे. पंचांचा निर्णय 4 रन. इथे सामना अजून थांबलाय. थांबा निर्णय द्यायचा आहे अजून. अरे तुम्ही कशाला बोलताय? थांबा रे, अजून नाही निर्णय दिला. इथे पाहायचंय काय होतंय. द रायझिंग स्टार का न्यू गोल्डन. ऑन फील्ड डिसिजन असेल चौकार. 1 चेंडू 1 रन. द रायझिंग स्टार पिरंगुट का न्यू गोल्डन पावता. जोरदार मारलेला फटका इथे वाढवतोय. शेवटच्या चेंडूवरती संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होतो तो न्यू गोल्डन शेवटचा षटकार मारला का? नजरे उठाना मेरा कसूर. वादों से मैं कभी डरता नहीं, डरने से मैं कभी मरता नहीं. बादशाह रे बादशाह. डीजे. आतिश कुंभार मॅन ऑफ द मॅच. आजच्या दिवसातला 3चा दर्जेदार असणारा विस्फोटक खेळाडू ठरला तोच मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आतिश कुंभार. परंतु महत्वपूर्ण षटकार मारला तो आशिष. आतिश चांगला खेळाडू आहे. 100% मला असं वाटेल की तो मॅन ऑफ द मॅच आशिषलाच देईल. कोणतं? बदाम दादा बदाम काचा बदाम. मोबाईल वाडी पोडामाची यंद्राबाची तुम सुमन तारे याची यात्रा तुम. अनामाचे कंद्राबाची यातना कालाचे मात्र
काचा बदाम कच्चा बदाम खाले कच्चा बदाम तू भी खावे इमर्जी से खावे अरे कच्चा खावे पक्का खावे